बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 19. आज माझा शेवटचा दिवस आहे राजन, डॉलीनं म्हटलं. हो ना, 15 दिवस कधी संपले कळलंच नाही. बट आय एन्जॉयड वर्किंग विथ यू. मी टू. आणि मला वाटतं वी हॅव डन अ वंडरफुल जॉब. प्रश्नच नाही. अवर पेअर इज अनबीटेबल. ॲब्सोल्युटली. बट इट सीम्स व्हॉट? अवर असोसिएशन वुड ऑलवेज बी ब्रीफ. आय नो. मे बी इट इज बेटर दॅट वे. राजन फक्त हसला. त्याला स्वतःला तरी तसं काही वाटत नव्हतं. पण बॉस, आज मला सेंड ऑफ देणार की नाही? ॲक्च्युअली आय डोंट विश टू सेंड यू ऑफ. आय नो. बट लेट अस मीट इन द इव्हिनिंग लाईक दॅट डे. शुअर. पुन्हा कधी भेटू माहीत नाही. राजन काही बोलला नाही. दोघांची भेट इतकी अवघड होती असं त्याला तरी वाटत नव्हतं. संध्याकाळी कंपनीतून दोघे डॉलीच्या टमटममधूनच तिच्या नेहमीच्या हॉटेलवर गेले. राजन गार्डनमध्येच थांबला. तसं डॉलीनं म्हटलं, आज आत बसूया. नो प्रॉब्लेम. मला वाटलं तुझी ही नेहमीची जागा असेल. नॉट रिअली. माझी खरी जागा आत असते. देअर आय इन्व्हाइट ओनली स्पेशल गेस्ट. ओह थँक्स. डॉली राजनबरोबर AC रूममध्ये आलेली पाहताच वेटर्स, स्टुअर्ड्स, मॅनेजर साऱ्यांचे नेत्रसंकेत झाले. डॉली त्यांची खास आवडती कस्टमर होती. त्या साऱ्यांची सर्व्हिससाठीची लगबग राजनच्या ध्यानात आली. वेलकम मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. जणू काही इंग्लंडची राणीच आली असं. नेहमीच्या टेबलाशी स्थानापन्न होऊन अदबीनं जवळ आल्या वेटरला बिअरची ऑर्डर देत डॉलीनं म्हटलं, अँड यू नो. येस मॅम. व्हॉट? ब्राऊन बॉटल. राईट. डॉलीनं सुखावून म्हटलं आणि सिगरेटचे पाकिट हातात घेतलं. पुढच्या क्षणी तिनं हात मागे घेतला. राजननं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. त्याच्या नजरेतला प्रश्न वाचून डॉलीनं म्हटलं, नो, आय वॉन्ट स्मोक टुडे. व्हाय नॉट? तुला आवडत नाही ना ते? छे छे, कोणी सांगितलं? तूच सांगितलंस. मी? केव्हा? तोंडानं नाही सांगितलंस, बट आय कुड रीड इट इन युअर आईज. तसं काही नाही. इट्स ओके राजन. एखाद्या दिवशी सिगरेट नाही ओढली तर काही मरणार नाही मी. वेल, थँक्स. मला विश्वासरावांनी वॉर्निंग दिलीच होती. कसली? यू हॅव द हॅबिट ऑफ चेंजिंग पीपल. मे बी दिस इज अ चेंज इन मी. ॲक्च्युली. बोल ना. दिस इज नॉट अ चेंज. व्हाय नॉट? इट्स टेम्पररी. इट इज आउट ऑफ कर्टसी. म्हणजे मी सिगरेट कायमची सोडायला हवी? तसं मी कधीच म्हणणार नाही. सिगरेट सोडायची की नाही हा तुझा प्रश्न आहे. मग? पण तू कायमची सोडलीस तर तो चेंज म्हणता येईल. देन ओनली आय कॅन टेक द क्रेडिट ऑफ चेंजिंग यू. व्हेरी क्लेव्हर. बिअर सर्व झाली तसं दोघांनी चिअर्स केलं. डॉलीनं न सांगताच मॅनेजरनं अतिशय हलक्या व्हॉल्यूममध्ये तिचं खास आवडतं हंगामा हायक्यू बर्पा लावलं होतं. त्याला एक गोड स्माईल देत रिलॅक्स होऊन मागे रिलत डॉलीनं म्हटलं, ओ गॉड, आय एम सो हॅपी टुडे. राजन हसला. राजन? डॉलीनं म्हटलं, वी शुड फाइंड मोर अँड मोर ऑकेजन्स फॉर वर्किंग टुगेदर. डोंट यू थिंक सो? प्रश्नच नाही.
दॅट्स द ओनली वे वी कॅन मीट. असं काही नाही. वी कॅन ऑलवेज मीट ॲज वेल विशर्स बट नॉट ॲज फ्रेंड्स. दॅट्स ऑल अप टू यू. आय नो. म्हणत डॉलीचा हात पुन्हा एकदा सिगारेटच्या पाकिटाकडे गेला, पण तिनं तो पुन्हा मागे घेतला. मग मात्र राजनला राहवलं नाही. स्वतः सिगरेट काढून त्यानं डॉलीच्या हातात दिली. डॉली, प्लीज इफ यू एन्जॉय बियर विथ स्मोकिंग प्लीज गो अहेड. उद्या सकाळी विचार कर. कसला? स्मोकिंग सोडायचं की नाही त्याचा. टुडे आय वॉन्ट यू टू एन्जॉय फुल्ली. थँक्स म्हणत डॉलीनं सिगरेट सिलगावली आणि रुबाबात पहिला कशही घेतला. डॉली, राजननं म्हटलं, आज आपण थोडं पर्सनल बोलू शकतो. ओह शुअर. इट वोंट अपसेट यू. नॉट ॲट ऑल. ओके. मागच्या वेळी तू तुझ्या मित्रांचा उल्लेख केला होतास. द टू फ्रेंड्स हू डिसअपॉइंटेड यू. कॅन यू टेल मी अबाउट इट? आय मीन, तुला त्रास होणार नसेल तर. त्रास कसला? इट इज जस्ट अ मेमरी नाव. आय एम जस्ट क्युरियस. नो प्रॉब्लेम. मी तुला सगळी हिस्ट्री सांगत नाही, जस्ट ब्रीफमध्ये सांगू शकते. द फर्स्ट वन वॉज अ रिअल ब्रिलियंट चॅप. त्याला IAS व्हायचं होतं आणि तो झालाही. महाराष्ट्रात फर्स्ट आला होता. हिज फादर वॉज अ फ्रीडम फायटर, अ मॅन ऑफ रिअल प्रिन्सिपल्स. सो वॉज दिस फ्रेंड ऑफ माइन. Kiran Bedi was his idol. He joined the services. He was very efficient and totally uncorrupt. त्यामुळं पहिली काही वर्षे त्याला खूप त्रास झाला. ट्रान्सफर्स, पॉलिटिकल प्रेशर्स, he was facing all that. But there is always a limit, and as they say, everyone has a price. दिल्लीच्या एका इन्फ्लुएन्शियल पॉलिटिकल पर्सनॅलिटीनं त्याला विकत घेतला. ही सोल्ड ही सोल. आज त्याचं नाव मोस्ट हायली करप्ट ऑफिशियल्समध्ये घेतलं जातं. त्याची माझी शेवटची भेट झाली तेव्हा ही वॉज कॅरिंग 6 lakhs कॅश विथ हिम. पुण्यात सगळ्यात कॉस्टली हॉटेल कुठलं, सगळ्यात कॉस्टली फूड कुठे मिळतं हेच विचारत होता. याची प्राईस काय, हाच एक प्रश्न. कुठलीही प्राईस मी अफोर्ड करू शकतो एवढंच त्याला दाखवायचं होतं. मला तर वाटलं काही वेळानं हा मलाही विचारेल, डॉली व्हॉट इज युअर प्राईस. दॅट वॉज माय लास्ट मीटिंग विथ हिम. त्यानंतर बराच वेळ दोघे काहीही बोलले नाहीत. पहिल्या मित्राविषयी डॉलीनं जे सांगितलं ते ऐकल्यानंतर तिला दुसऱ्या मित्राविषयी विचारावं असं राजनला वाटेना. पण काही वेळानं डॉलीनंच म्हटलं, द सेकंड वन वॉज अन ॲक्टर, अ सुपर्ब ॲक्टर. कॉलेजमध्ये असताना सगळ्या ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये त्यानं प्राइजेस काढली होती. त्याला ॲक्टिंगमध्येच करिअर करायचं होतं. ग्रॅज्युएशन नंतर तो मुंबईत गेला. बरेच दिवस स्ट्रगल केल्यानंतर त्याला ब्रेक मिळाला. हिंदी फिल्म होती, अ सपोर्टिंग कॅरेक्टर होती. बट ही डिड अ ब्रिलियंट जॉब. त्या वर्षाची सगळी प्राइजेस खिशात घातली त्यानं. पण ती फिल्म चालली नाही. त्याला फारसे रोल्स मिळाले नाहीत. पण त्याचं टॅलेंट बघून एका डायरेक्टरनं म्हटलं, माझ्याकडे असिस्टंट म्हणून काम कर. तुला रोल्स मिळेपर्यंत आय विल सपोर्ट यू. पण त्याच वेळी TV चॅनल्सचा बूम सुरू झाला. एका प्रोड्युसरनं याला 10 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट करून बुक करून टाकलं. तेव्हापासून TVवरच्या सगळ्या फडतूस सिरियल्समध्ये फडतूस रोल्स करतोय. बट दॅट्स नॉट ऑल. आत्तापर्यंत TVवरच्या सगळ्या नट्यांबरोबर लफडीही करून झाली त्याची. विचारलं तर म्हणतो, दीज आर माय पर्क्स. TVवर नव्या तरुण पोरींना हमखास ब्रेक देणारा TV स्टार म्हणून नाव झालंय त्याचं. डॉली, थँक्स फॉर टेलिंग मी ऑल धिस. राजन, I have never told this to anyone. Oh, thanks for confiding in me.
बट व्हॉट? मी मी बोललो तर चालेल? बोल ना. तू मला सगळं सांगितलंस, पण खरं नाही सांगितलंस. म्हणजे? यू सेड दे वेर युअर फ्रेंड्स. ऑफकोर्स दे वेर. जस्ट फ्रेंड्स और बॉयफ्रेंड्स? डॉलीनं उत्तर दिलं नाही. कडवटसं हसली फक्त ती. यू वेर इमोशनली इन्व्हॉल्ड विथ देम. येस. इफ ॲट लीस्ट वन ऑफ देम हॅड नॉट सोल्ड हिमसेल्फ, you could have married him? You can say that. Now I understand you and appreciate you. Really appreciate. What for? बाई ग, एक नव्हे दोन दोन प्रेमभंग पचवलेस तू. आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मस्ट हॅव गॉन थ्रू. डॉली पुन्हा काही बोलली नाही. हसली फक्त. पण यावेळेचं हसणं कडवट नव्हतं, दुखरं होतं. काही वेळानं अचानक डॉलीनं म्हटलं, व्हॉट अबाउट यू राजन? व्हॉट्स युअर स्टोरी? राजन हसला. प्रश्न त्याला अगदीच अनपेक्षित नव्हता. यू हॅव अ गर्लफ्रेंड? डॉलीनं थेटच प्रश्न केला. आय हॅव अ फ्रेंड, बट शी इज नॉट अ गर्ल. व्हॉट डू यू मीन? डॉलीनं चमकून म्हटलं. शी इज अ लेडी. You mean the one you are staying with? Yes. She is 11 years elder than me. मग राजन थोडक्यात पुण्यात आल्यापासून घडलेलं सारं डॉलीला सांगितलं. त्याचा प्रत्येक शब्द न शब्द डॉली लक्ष देऊन ऐकत होती. विश्वासराव म्हणाले ते खरंय तर. तिनं म्हटलं, यू हॅव द हॅबिट ऑफ चेंजिंग पीपल. मे बी, बट I never change. Don't boast about yourself. Okay, I won't. So, this Aparna is in totally love with you. Yes. And it is true. Unconditional love? Absolutely. And what about you? Same here. No conditions, no expectations. इंटरेस्टिंग. दॅट्स लाईफ. आता ती फक्त एक मॅगझिन काढते. इट्स नॉट जस्ट अ मॅगझिन, इट इज हर मिशन. मिशन? येस. शी इज फायटिंग फॉर अ ह्युमन कॉज. व्हॉट इज शी फायटिंग फॉर? द राईट टू हॅपीनेस. व्यक्तिगत असं ठळक अक्षरात लिहिलेलं मोठंसं पाकिट पोस्टानं आलं तसं अपर्णाला जरा आश्चर्यच वाटलं. पाकिटावर पाठवणाऱ्याचा पत्ता नव्हता. अप्पांचं तर नसेल? अपर्णाच्या मनात आलं. अपर्णानं पाकिट फोडलं. अतिशय वळणदार अक्षरातलं पत्र होतं ते. मात्र शेवटी सही नव्हती, नावही नव्हतं. आपला शुभचिंतक एवढंच लिहिलेलं होतं. थोडक्यात निनावी पत्र होतं ते. कमालीच्या उत्सुकतेनं अपर्णा ते पत्र वाचू लागली. अपर्णाताई यास सस्नेह नमस्ते. आपला माझा परिचय नाही. अर्थात मी आपणास ओळखतो. आपली प्रत्यक्ष भेट झालेली नाही. पण मी आदर्श भारतीच्या काही कार्यक्रमात तसेच महानगरपालिकेतर्फे झालेल्या आपल्या सत्काराला उपस्थित होतो. आपले काही विद्यार्थी माझ्या परिचयाचे आहेत. माननीय आप्पासाहेब गोगटे यांच्याशीही माझा व्यक्तिशः परिचय नाही, पण मी त्यांना चांगला ओळखतो. त्यांच्या भगिनी आमच्या नात्यात दिलेल्या आहेत. त्यामुळे आप्पासाहेबांविषयी मी बरंच काही ऐकून जाणून आहे. स्वतः मी कधी संघ शाखेवर गेलेलो नसलो तरी संघाचं कार्य करणारे काही माझे मित्र आहेत. थोडक्यात सांगायचं तर मी शासकीय सेवेत असल्याने प्रत्यक्ष संघकार्यात सहभागी होत नसलो तरी संघाचं कार्य तसंच आदर्श भारतीचं कार्य याविषयी मला अत्यंत आस्था आहे. महासंघचालक आचार्य निरंजन आणि आप्पासाहेब यांच्याविषयी मनात नितांत आदर आहे.
तशा काहीशा तरुण वयातच आप्पांनी प्रशालेचा कार्यभार आपल्यावर सोपविला व आपणही तो अत्यंत निष्ठेने पार पाडलात याची मला कल्पना आहे. आपण आदर्श भारती प्रशालेचा राजीनामा दिलात. ही वार्ता आली ती खरोखर दुःखद होती. आपल्या रूपानं प्रशालेच्या विद्यार्थ्यांपुढे सौजन्य, सेवा, साधेपणा अशा अनेक गुणांचा आदर्श होता असं मी तरी मानत होतो. आप्पा आपल्याला मानसकन्या मानत असत असं आपणच सत्कार प्रसंगी म्हटलं होतं. आपण प्रशालेपासून, संस्थेपासून दूर जाण्याचे आप्पांना किती क्लेश झाले असतील याची मी कल्पना करू शकतो. अर्थात तसे अनुभव आप्पांनी आजवर अनेकदा घेतले आहेतच. अगदी जवळचे काही कार्यकर्तेही काही काळ नाराज होऊन दूर गेले होते, पण आप्पांनी प्रेमाच्या आणि उदात्त ध्येयाच्या जोरावर त्यांना पुन्हा संस्थेकडे खेचून आणलं हेही मी जाणतो. आपल्या बाबतीत मात्र तसं होऊ शकलं नाही. वृत्तपत्रातील बातमीमध्ये व्यक्तिगत कारण असा उल्लेख होता. त्यामुळे आपले संस्थेशी काही वैचारिक मतभेद नसावेत असं मी मानत होतो. पण काही महिन्यातच आपण सुजान स्वार्थाचा प्रचार करणारं जगातलं पहिलं मासिक म्हणून मनसोक्त सुरू केलं आणि मग मला धक्काच बसला. पहिल्याच मासिकात आपण संदीप खेडेकरच्या खांद्यावर धनुष्य ठेवून आप्पावर शरसंधानही केलं. त्यानंतर आता आपण हिंदुत्ववादाच्या महासंघाच्या कार्यावर टीकास्त्र सोडू लागला आहात. हजारो लक्षावधी कार्यकर्त्यांची श्रद्धास्थाने असलेल्या आप्पासाहेब व आचार्यावर आपण टीका करता आहात. ही कल्पना मला हास्यास्पदच वाटते, क्लेशदायक वाटते. आपण काही कारणानं आदर्श भारती सोडलीत तो तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही ध्येयवादी, देशभक्त, पूर्ण समर्पित व निष्कलंक चारित्र्याच्या दोन व्यक्तिमत्वावर, त्यांनी रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या कार्यावर टीका करता आहात. यानं मी व्यथित झालोय. अखेर न राहवून मी आपल्या व्यक्तिगत कारणाचा शोध घेतला. ते कळलं तेव्हा तर मनाला खूपच यातना झाल्या. पण आपण एकदम दुसऱ्या टोकाला का गेलात याचा उलगडाही झाला. आपण आपल्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या, आपल्यापेक्षा वयानं 11 वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडला आहात. एवढेच नव्हे तर त्याच्याशी प्रेम संबंधही ठेवत आहात. खरं कारण ते आहे. अर्थात हेही खरं की ही आपली व्यक्तिगत बाब आहे. भल्या भल्यांना हे मोह चुकले नाहीत तर तुमची काय कथा. पण केवळ शारीरिक आकर्षणासारख्या क्षुद्र कारणाकरता आपण एका उदात्त हेतून चालल्या कार्यापासून दूर झालो याचं शल्य तुम्ही नक्कीच सोसलं असणार. तुमचं मन तुम्हाला सतत खात असणार आणि माझ्या मते त्यावर उपाय म्हणून तुम्ही आता सुजान स्वार्थाचा प्रचार करण्याचं महत्कार्य हाती घेतलं आहे. सुजान म्हटल्यानं स्वार्थाचा अर्थ बदलत नाही. तसं तर मग हिंदी चित्रपटात चोरों के भी उसूल होते है हा संवाद वापरला जातो. उसूल पाळणारा चोर हाही शेवटी चोरच असतो. केवळ विशेषण लावून एखाद्या शब्दाचा अर्थ झाकता येतो हेच मुळी सुजान नसून अजान असल्याचं लक्षण आहे. मुखवटे नेहमीच फसवे आणि धोकादायक असतात. तुम्ही सुजानतेचा मुखवटा चढवलाय. एक वेळ उघडा नागडा आंधळा स्वार्थ परवडला. तो स्पष्ट दिसतो तरी. सुजान स्वार्थ म्हणजे काय तर आपला स्वार्थ समोरच्याला जाणवणार नाही याची दक्षता घेणारा चतुर स्वार्थ. अपर्णाताई, जगाला फसवता येतं, स्वतःला नाही फसवता येत. कृपया आपल्या स्वार्थाला तत्त्वज्ञानाचा मुलामा देण्याचा आणि त्यातून जगाचं भलं करण्याचा महान संदेश देण्याचा नसता आणू नका. क्षुद्र स्वार्थाला आणि स्वैराच्याला तत्त्वज्ञानाच्या मखरात बसवू नका. लक्षावधी वर्षांची आपली उज्ज्वल भारतीय परंपरा, चिरंतन सत्याकडे नेणारा आपला सनातन धर्म, ऋषीमुनी, स्वामी विवेकानंद, दयानंद यांसारख्या विभूतींनी दिलेला अध्यात्माचा महान संदेश आणि आजच्या कलियुगातली स्वार्थाची नव्हे, स्वार्थ त्यागाची सीमा गाठणारी आचार्य व आप्पासाहेबांसारखी समर्पित आदर्श व्यक्तिमत्व यांची बूज राखा. भारतीय अध्यात्मापेक्षा
सनातन धर्मापेक्षा तुमचा सुजान स्वार्थ श्रेष्ठ आहे काय? आचार्यजी, अप्पासाहेब यांच्यापेक्षा तुमचा तो तरुण प्रियकर महान आहे काय? त्याचा आदर्श तरुणांसमोर ठेवायचा काय? कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्याम भट्टाची तट्टानी. आज ना उद्या तुम्हाला तुमचं हे महान कार्य गुंडाळावंच लागणार आहे. त्यातून साध्य तर काहीच होणार नाही. फक्त काही काळ काही जणांची दिशाभूल केल्याचं श्रेय तेवढं तुमच्या पदरात पडेल. तेव्हा सावध व्हा, स्वतःशी प्रामाणिक रहा. तुमचं खाजगी आयुष्य, तुमचं प्रेम, तुमचं सुख तुम्हाला लखलाभ असो, पण कृपया पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात अकारण ढवळाढवळ करू नका. धर्म अध्यात्माशी खेळू नका. सूर्यावर थुंकण्याचा मूर्खपणा करू नका. तुम्ही सुजान आहातच. अधिक काय लिहू? आपला शुभचिंतक. पत्र वाचून झालं आणि अपर्णा स्वतःशीच हसली. यापूर्वीही वाचकांच्या पत्रव्यवहारात एक छोटंसं खरमरीत पत्र आलं होतंच. हे थेट आलं होतं आणि त्यातला आशयही चांगलाच थेट होता. पण अपर्णा जराही विचलित झाली नाही. पत्राला ती अगदी सहज उत्तर देऊ शकत होती, पण पत्रकर्त्यानं निनावीच पत्र धाडल्यानं त्याला उत्तर अपेक्षित नव्हतं. अपर्णानं मनसोक्तचा गाशा गुंडाळावा एवढंच त्यानं सुचवलं होतं आणि ते मान्य करण्याजोगं नव्हतंच. अपर्णानं पत्र शांतपणे ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. राजनला दाखवून पुढे काय ते ठरवू या विचारानं. संध्याकाळी राजननं पत्र वाचलं. त्याची प्रतिक्रिया काय असेल याची अपर्णाला चांगलीच उत्सुकता होती. पत्र वाचून ती हसली होती. राजन मात्र काहीसा गंभीर झाला. तुला काय वाटतं राजन? हे तसं अगदीच अनपेक्षित नाही. मलाही फारसं आश्चर्य वाटलं नाही. खरं सांगू का, मला यापेक्षाही तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित होत्या आणि माझी त्यासाठी तयारीही होती. मी तुला म्हटलंच होतं, प्रतिस्पर्धी मातब्बर आहेत. हा तसा लढाच आहे आपला, प्रश्नच नाही. पत्र त्याने तसं चांगल्या भाषेत लिहिलंय, पण शेवटी त्यांचा सूर जरा बदललेला दिसतो. म्हणजे ही गर्भित धमकी असू शकते. धमकी? हो. तू जर माघार घेतली नाहीस तर ते आणखी काही मार्ग वापरू शकतात. उदाहरणार्थ, आपलं प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणू शकतात. आणू देत की, काय फरक पडतो? मी नाकारणार थोडंच आहे. मी तर शनिवार वाड्यासमोर सभेतही सांगेन, होय, मी राजन चौधरी या तरुणावर प्रेम करते. फक्त प्रेमाशी थांबणारं प्रकरण नव्हे हे. ठीक आहे, मी माझं मनच नव्हे तर माझं शरीरही राजन चौधरीला दिलं आहे, हेही जाहीरपणे सांगू शकते मी. ते तुला वाटतं तितकं सोपं नाही. खरं सांगू राजन, तुला वाटतं तितकं ते अवघडही नाही. म्हणजे मला तरी वाटत नाहीत. तुमचंच मन तुम्हाला खात असेल, समाजाला तुम्ही भीत असाल तरच या गोष्टी अवघड होतात. आज तरी माझी अशी अवस्था आहे ना, मला काहीच अवघड वाटत नाही. सत्य स्वीकारणं तर नाहीच नाही. खरंच राजन, कितीतरी गोष्टी या तशा महत्त्वाच्या नसतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर जगणं एकदम सोपं होऊन जातं. ग्रेट. आपण उगाच काही गोष्टींचा बाऊ करत बसतो आणि त्याचाच फायदा घेऊन काही मंडळी तुम्हाला वेठीला धरू बघतात. स्वतःची शरम वाटावी असं मी काहीही केलं नाही. मला फक्त हे कळत नाही या पत्राचं पुढं काय करावं. थोडा वेळ विचार करून अपर्णानं एकदम उत्साहानं म्हटलं, आयडिया. काय? हे पत्र आपणच छापूया मनसोक्तमध्ये. राजन तिच्याकडे बघतच राहिला. येस राजन, हे पत्र मीच छापते आणि या पत्राला मीच उत्तर देते. कळू देत लोकांना आणि ठरवू देत काय ठरवायचं ते. तरीही राजन काही बोलेना. तसं अपर्णानं म्हटलं, तू गप्प का? तुला कल्पना पटली नाहीये का? तसं नाही,
हे करण्याची गरज आहे का याचा विचार कर. याचा उपयोगच होईल असं मला वाटतं. आपले विचार आणि आपलं जगणं यात फरक नाही हे स्पष्ट होईल. फक्त एक सांग, तुझी हरकत तर नाही ना आपलं प्रेम जाहीर करायला? अजिबात नाही. सत्य स्वीकारायला मी कधीच कचरत नाही. मग ठरलं तर होऊन जाऊ दे. लेट्स बी ऑनेस्ट टू अवर सेल्व्स अँड टू अवर रीडर्स. मनसोखच्या पुढच्याच अंकात अपर्णानं शुभचिंतकाचं ते निनावी पत्र प्रकाशित केलं आणि त्याला उत्तरही दिलं. श्री शुभचिंतक यास सस्नेह नमस्कार. आपण पाठवलेल्या पत्राबद्दल मनपूर्वक आभार. तुमच्या पत्रामुळे मी विचार करायला उद्युक्त झाले. तुम्ही म्हटले तसं आपला अपराधी भाव झाकण्यासाठी आपण काही उसना आव तर आणत नाही ना. आपल्या क्षुद्र स्वार्थाला तत्त्वज्ञानाचा मुलामा देण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना. हा प्रश्न मी स्वतःला विचारू शकले आणि त्यामुळेच स्वतःविषयी, स्वतःच्या हेतूविषयी आणि मनसोक्तच्या उद्दिष्टाविषयीही अधिक निशंक झाले. हा तुमच्या पत्राचा फायदाच झाला मला. पत्रातील एक वाक्य मी आदर्श भारतीत असताना माझ्या सौजन्य साधेपणाची स्तुती करणारा आहे. त्याबद्दलही धन्यवाद. तुम्ही मी प्रशाला सोडण्याचं जे कारण शोधून काढलं आहे ते अगदी 100% सत्य आहे. त्याला कारण म्हणायचं की निमित्त म्हणायचं एवढाच प्रश्न आहे. माझ्याकडे 11 वर्षांनी लहान असणाऱ्या राजन चौधरी या माझ्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणाच्या मी प्रेमात पडले. माझं मन आणि शरीर दोन्ही त्याला देऊन बसले. त्यानंतरच मी आदर्श भारती सोडण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही म्हणता तसा माझ्या मनात त्याविषयी यत्किंचितही अपराधी भाव नाही. मी कुठल्याही व्यासपीठावरून जाहीरपणे सांगेन, होय, मी राजन चौधरी या तरुणाच्या प्रेमात पडले आहे. तो वयाने लहान आहे याला माझा नाईलाज आहे. प्रेमाला वयाचं बंधन थोडंच असतं. हा तपशील फार महत्त्वाचा आहे असं नाही, पण केवळ तुमच्या माहितीकरता सांगते. तनामनानं मी ज्याची झाले आहे असा तो माझ्या आयुष्यातील पहिलाच पुरुष आहे. आणि हो, त्याच्याही आयुष्यातील मी अशी पहिली स्त्री आहे. तुम्ही स्वैराचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे म्हणून जाता जाता उल्लेख. स्वैराचाराला तत्त्वज्ञानाच्या मखरात बसवण्याचा प्रयत्न मी करत नाही. मी माझ्या आनंदासाठी जगायचं ठरवलंय, आनंद घ्यायचं ठरवलंय. हे एवढंच माझं साधं तत्त्वज्ञान आहे. हाच माझा स्वार्थ आहे. मी त्याला सुजान स्वार्थ म्हणते. याचं कारण कुणाच्या प्रेमात पडावं याची त्याला जाण आहे. तुम्ही म्हणता तसं हे फक्त मोहाला बळी पडणं असतं तर आजवर माझ्या आयुष्यात कुणी पुरुष आले नव्हते असं थोडंच आहे. होय, माणसं मोहाला बळी पडतात हे खरं आहे, पण त्यानंतर त्यांना त्याची खंत वाटते, शरम वाटते. इथे मी तर मोठ्या अभिमानानं सांगते आहे. आणि म्हणूनच हे शारीरिक आकर्षणाचं क्षुद्र कारण आहे असं मला वाटत नाही. मी राजनच्याच प्रेमात का पडले? त्याचं व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा आत्मविश्वास, त्याची सिन्सिअरिटी, त्याचा स्वाभिमान, त्याची पारदर्शकता, त्याचा प्रामाणिकपणा, त्यानं माझ्याविषयी दाखवलेला जिव्हाळा, फार मोठी यादी होऊ शकेल. या त्याच्या गुणांनी मला जिंकून घेतलं. त्यातही सर्वात मला भावली ती त्याची स्वतःच्या विचारांनी जीवन जगण्याची शैली आणि त्यातली सहजता. प्रथम त्याच्यापर्यंत मी पोहोचले ती मनानं, मग शरीरानं. राजनवरील प्रेमामुळे मला माझं अंतरंग कळलं. माझ्या स्वची ओळख झाली, आनंदाची ओळख झाली आणि पुन्हा नव्यानं मी जीवनाच्या प्रेमात पडले. आमच्या प्रेमाचा उद्देश काय, भवितव्य काय, सामाजिक मान्यतेचं काय, हे सर्व प्रश्न दुय्यम आहेत आणि तो आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी म्हटल्याप्रमाणे हे प्रेम एक निमित्त ठरलं, कारण मी स्वतःविषयी विचार करू लागले. मला नेमकं काय हवंय, माझा आनंद कशात आहे याचा विचार करू लागले. राजननं मला आदर्श भारती सोडायला कधीच सांगितलं नाही.
राजननं मला सांगितलं ते एवढंच, यू हॅव नो राईट टू बी अनहॅपी. माझं नेमकं काय चुकलं? आपलं शरीर आपल्याला देऊ शकतं असा सर्वोच्च आनंद, आपलं मन आपल्याला देऊ शकतं असा सर्वात उत्कट अनुभव मी घेतला आहे. हे चुकलं का? स्त्री पुरुष प्रेम, स्त्री पुरुष मिलन हाच जीवनाचा पाया असेल तर ते क्षुद्र तुच्छ मानणं हा जीवनाचा उपमर्द ठरत नाही का? सामाजिक संकेत पाळावेत हे समजू शकतं, पण हे संकेत ही काळानुसार बदलत असतात, त्याचं काय? आपली प्राचीन परंपरा संस्कृती याचा तुम्ही उल्लेख केला आहात. बालविवाह, विधवांचं केशमुंडन, सतीप्रथा याही गोष्टी आपल्या परंपरेतच होत्या ना. स्त्रियांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या थोर पुरुषावर दगड आणि शेण फेकण्याचा इतिहासही आपलाच आहे. तेव्हा माझ्यासारख्या स्त्रीनं स्वतःच्या आनंदाचा प्रेमाचा अधिकार घेतल्यानंतर एखादे खरमरीत पत्र येणं हे तर काहीच नाही. उलट आपला समाज तेवढा तरी सुसंस्कृत झाला असंच म्हणावं लागेल. आणि त्याचं श्रेय द्यायचंच झालं तर ते स्वतःच्या मनाचा कौल मानणाऱ्या, सामाजिक विरोधाची पर्वा न करणाऱ्या, जाचक रूढी मोडून काढणाऱ्या स्त्री पुरुषांनाच द्यावं लागेल. रूढी पाळणाऱ्या सनातन्यांना नव्हे. माझ्या अल्पमतीनुसार आनंद हाच जीवनाचा आधार असतो. आनंद हेच जीवनाचं उद्दिष्ट असतं. आनंदात जगू नका, आनंद नाकारा, मनाविरुद्ध जगा, स्वाभाविक इच्छा मारा. जे जे प्रिय वाटतं ते सोडा आणि आम्ही सांगतो तसं जगा. त्यातच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. हे सांगण्याचा अधिकार कुणी कुणाला दिलाय? कुठला धर्म, कुठलं अध्यात्म स्वाभाविक आनंद नाकारतं आणि का नाकारतं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करतेच आहे. पण काही वेळा असं वाटतं, ज्यांना आपला आनंद कशात आहे हे कळतच नाही, कशासाठी जगावं याचं सहज सोप्पं उत्तर ज्यांच्याकडे नसतं, ती मंडळीच एखादं उदात्त उद्दिष्ट शोधण्याचा खटाटोप करीत असतात का? असो, व्यक्तिगत प्रेमापोटी मी एक उदात्त कार्य सोडलं असं तुम्ही म्हटलंय. आदर्श भारतीचं कार्य खरोखरी उदात्त असेल तर त्याविषयी एवढे प्रवाद का असावेत? त्या कार्यापासून असंख्य तरुण तरुणी दूर का जात असावेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाच मी प्रयत्न करते आहे. अर्थात काही झालं तरी मला माननीय अप्पांबद्दल व्यक्ती म्हणून आदरच आहे, कृतज्ञताही आहे. त्यांचं चारित्र्य, निष्ठा, देशभक्ती, त्यांची तळमळ हे सारं नक्कीच वादातीत आहे. मी स्वतः अप्पांच्यावर एका शब्दानेही टीका केलेली नाही. मनसोक्तमधून प्रकाशित होणाऱ्या लेखांमध्येही अप्पांविषयी अनादर व्यक्त होईल असं काहीही छापलेलं नाही. तेव्हा सूर्यावर थुंकण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न आहे तो संस्थेच्या कार्यामागील मूळ उद्दिष्टांबाबत आणि अप्पांच्या कार्यशैलीबाबत. त्याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून जे काहींना जाणवलं ते लिहिणं गैर कसं? खुद्द अप्पांनीही त्यांच्या स्वतःच्या श्रद्धास्थानाची नेहमी चिकित्सा केली आहे. खबरदार चिकित्सा कराल तर असा पवित्रा कशासाठी? हे मात्र खरे की एवढ्या प्राचीन परंपरेवर टीका करण्याचा मला अधिकार नाही आहे. मी ती करतच नाही आहे. विचारवंताकडून समजून घेते आहे आणि माझ्याबरोबरच वाचकांना विचार करायला उद्युक्त करीत आहे. टीका करण्याची माझी पात्रता नसली तरी प्रश्न विचारण्याची पात्रता नक्कीच आहे. त्यांची उत्तरं शोधण्याचा अधिकारही आहे आणि स्वतःला जे भावतं ते वाचकांची शेअर करण्याचा हक्क आहे. हे मी स्वतः अतिशय आनंदानं व अंतस्फूर्तीनं निवडलेलं मिशन आहे. त्यात कसलाही आव नाही की मखलाशी नाही. अर्थात तुम्ही म्हणता तसं हे कार्य मला लवकरच गुंडाळावं लागेल. त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. काय फरक पडतो? तुमची, खरं म्हणजे तुमची, माझी, आपली संस्कृती हेच सांगते ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि हो, तुम्ही विचारलंय राजन चौधरीचा आदर्श आजच्या तरुणांनी ठेवावा काय? मी तर निस्संदिग्धपणे सांगेन, जर देशातला प्रत्येक तरुण राजनसारखाच स्वाभिमानी झाला, तत्वानं वागू लागला, त्याच्यासारखं जीव तोडून काम करू लागला
तर देशाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच करावं लागेल. कुठल्याही तरुणानं वयानं मोठ्या असणाऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडू नये असा कायदा करावा लागेल. राजननं केला असला तर तेवढाच एक गुन्हा केला आहे. शुभचिंतकजी, तुम्ही मला स्वतःशी प्रामाणिक राहा असा खूप मोलाचा सल्ला दिला आहे. खरं सांगते, मी आज आहे इतकी स्वतःशी प्रामाणिक पूर्वी कधीच नव्हते. राजनवरचं प्रेम नाकारून मी आजही संस्थेत प्रशालित काम करीत राहिले असते तर स्वतःला फसवतच राहिले असते. तसं मी कधीच करणार नाही. यापुढे कायम स्वतःशी प्रामाणिक राहीन असा मी तुम्हाला शब्द देते. आणखी काय लिहू? आपली अपर्णा करंदीकर. हॅलो अपर्णा, विश्वास महाशब्दे बोलतोय. हां बोला विश्वासराव. अभिनंदन. कशाबद्दल? तुला आलेलं पत्र आणि तू दिलेलं उत्तर दोन्ही वाचलं. हां, तू जे केलंयस ते करण्यासाठी धाडस लागतं अपर्णा, पण त्यासाठी आधी स्वतःकडे सच्चेपणा असावा लागतो, स्वतःवर विश्वास असावा लागतो. तो आता आलाय थँक्स टू राजन. तू जे धाडस दाखवलंस त्यामुळे मलाही थोडं दाखवावंसं वाटतंय. म्हणजे? जे आजवर बोलू शकलो नव्हतो ते बोलावंसं वाटतंय. बोला ना. काही नाही, एवढंच सांगायचं होतं की तू जशी राजनच्या प्रेमात आहेस तसाच मीही तुझ्या प्रेमात आहे. विश्वासरावांच्या त्या अगदीच अनपेक्षित शब्दांनी अपर्णा स्तब्धच झाली. काय बोलावं तिला सुचेच ना. धक्का बसला का? तसं नाही, पण हेही सांगतो, आत्ताच नव्हे, तू आदर्श भारतीत होतीस तेव्हापासून फक्त त्याला प्रेम म्हणावं का आणि ते व्यक्त करावं का हे कळत नव्हतं. नाऊ एव्हरीथिंग इज क्लिअर. त्यावरही अपर्णाला काय बोलावं उमगेना. टेन्शन घेऊ नकोस, विश्वासरावांनी म्हटलं. या प्रेमाचा उद्देश काय, भवितव्य काय, समाजाच्या मान्यतेचं काय, हे सर्व प्रश्न दुय्यम आहेत. विश्वासराव, आय हॅव ऑलवेज रिस्पेक्टेड यू. नाऊ आय रिस्पेक्ट यू मोर. मला तेवढं पुरेसं आहे. आय जस्ट वॉन्ट यू टू बी हॅपी. थँक्स विश्वासराव, थँक्यू सो मच. मनसोक्त मधल्या त्या पत्रामुळं काहीशा विरोधी गोटात असलेल्यांची तारांबळच उडाली. प्रेमाचा इतका सहज खुला स्वीकार त्यांना अपेक्षितच नव्हता. त्यामुळे तूर्त या विषयावर प्रतिक्रिया न देणंच त्यांना शहाणपणाचं वाटलं. अपर्णानं धाडस केलं होतं हे तर खरंच, पण ते इतकं सहजपणानं केलं होतं की त्यामुळे खळबळ वगैरे काही माजलीच नाही. उलट काही स्त्रियांनी फोनवरून पत्राद्वारे अपर्णाच्या प्रांजळपणाचं कौतुकच केलं. दोन सज्ञान व्यक्तींनी स्त्री पुरुषांनी एकमेकांशी कसे संबंध ठेवावेत हा पूर्णतः त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. या विचारावर जणू शिक्कामोर्तबच झालं. या सर्व प्रकाराचा त्रास झाला तो फक्त दिनेशला. राजन आणि अपर्णाताई एकमेकांच्या प्रेमात, तेही खुलेआम. कुठून आपण त्या राजनला ताईंचं घर दाखवलं? या विचारानं दिनेश स्वतःवर चरफडलाच, पण नंतर त्याला काहीसं बरंही वाटलं. राजन सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा वरचढ आहे या कल्पनेनं त्याला त्रास होत होता. निदान तो कॅरेक्टरनं चांगला नाही हे सिद्ध झाल्यानं दिनेशच्या डोक्यावरचं त्यानं स्वतःच घेतलेलं ओझं उतरलं. राजन नालायक निघाला असा सडेतोड निष्कर्ष काढून पुन्हा कधीही त्याचं तोंड न पाहण्याचा, अपर्णाताईंच्या घरात पाऊलही न टाकण्याचा त्यानं निर्धार केला. या पलीकडे तो तरी काय करू शकत होता? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा.
आपले पुन्हा एकदा धन्यवाद.